वार सोमवार, वेळ रात्रीची, आणि हे तिघेजण पुण्यावरून निघालेले होते ते आपल्या गावी जाण्यासाठी, म्हणजे लातूरला जाण्यासाठी. त्यांनी घरी आपले आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक यांना फोन करून सांगितलं होतं की मी उद्या येतोय, मी उद्या येतोय. पण दुर्दैवाने, अगदी दुर्दैवाने, नियतीने यांच्या गावचा रस्ता बदलला होता. पाठीमागून एक ट्रक आला आणि नमस्कार मित्र हो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्र हो, आज आपण मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जीवाचा आकांत ही बातमी पाहणार आहोत. आणि ही बातमी आहे पुण्याचीच, पुन्हा एकदा पुण्याचीच. मित्र हो, बातमी आवडली, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, म्हणजे मला वेगवेगळ्या बातम्या घेऊन आपल्या पुढं नक्की हजर होता येईल. हे तीन मित्र गावी निघाले होते आणि खराडी बायपासवर हे सिग्नलला आपल्या बाईकवर असताना सिग्नल लागला म्हणून उभे होते. आणि पाठीमागून अचानक एक बेधुंद असा चालवत ट्रक आला आणि या ट्रकने या तिघांना उडवलं. फक्त उडवलंच नाही तर त्यांना कितीतरी अंतर या मुलांना फरफटत नेलं. जीवाच्या आतंकाने हे वाचवा 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 असं ही मुलं ओरडत होती. पण हा बेधुंद असणारा ट्रक चालक त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना तो फरफटत नेत होता. संपलं. 2 जणांचा मृत्यू जाग्यावरच झाला. अखेर या 2 मुलांना आदिल शेख आणि फहाद शेख या 20 ते 25 वयोगटातील तरुण अभियंत्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागलं होतं. आणि तेही या ट्रक चालकाच्या माजोरीपणामुळं. तिसरा होता तो मात्र जिवंत होता आणि ह्या 2 अभियंत्यांचं मरण तो अक्षरशः डोळ्याने पाहत होता. मरण म्हणजे काय रे भाऊ हा जो तिसरा उरला होता हे तो अनुभवत होता. मित्र हो, अजून 8 दिवस झाले नाहीत, पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. फक्त ट्रकच्या ऐवजी ती पोर्शो कार होती. 8 दिवस नाही झाले आणि या 12 दिवसामध्ये या पुण्यामध्ये किमान 15 अपघाती मृत्यू झालेले आहेत. काय झाले या पुण्याला? कशामुळे हे सगळं होतंय असं वाटायला लागले की अजितदादा पवार यांची पुण्याच्या प्रशासनावरची पकड किंवा जी जरब आहे ती कमी झाली असं कुठेतरी वाटतं. या मुलांच्या आई वडिलांना त्या मुलांना इंजिनियर बनवायचं होतं. त्यांची एक स्वप्न होती, ही माझी मुलं इंजिनियर होतील आणि मग कुठेतरी संसार आपला चांगला सुखाचा चालेल. यातील एका मुलाच्या घरची परिस्थिती तर अतिशय खराब होती आणि विशेष म्हणजे तो आई वडिलांना एकुलता एक होता. अशी ही स्वप्न उराशी बाळगून असलेली मंडळी, आई वडील ज्या वेळेला आपल्या मुलाचा असा चेंदामेंदा झालेला पाहिला असेल त्यावेळेला विचार करा या आई वडिलांचं काय झालं असेल. मुलांची चूक नव्हती तरीही अशा अवस्थेत एका मुलाचे वडील बाकी नातेवाईक रडत होते. त्या नातेवाईकांना ते समजूत घालत होते की नाही रडू नका, अरे तो गेला नाही, तो झोपलाय. किती धीर होता त्या माणसाच्या
आपल्या नातेवाईकांना एकुलता एक मुलगा गेला, ते नातेवाईकांना तो समजून घालत होता की तो गेला नाही, तो झोपलाय. किती विशाल हृदय आहे या बापाचं. मित्र हो, या बातमीतून अनेक प्रश्न निर्माण होतात की हा ट्रक ड्रायव्हर दारूच्या नशेत होता का? या ट्रक ड्रायव्हरने समोर लागलेला सिग्नल पाहिला नसेल का? या ट्रकचे ब्रेक हे बरोबर नसेल का? मग यात चूक कुणाची? ट्रक मालकाची. या ट्रक मालकाने त्याची गाडी आरटीओ कडून व्यवस्थित चेक करून घेतली नाही का? असे अनेक प्रश्न यात निर्माण होतात. आणि हा जो माजोरी ड्रायव्हर आहे ट्रकचा, त्याला शिक्षा तर होणारच, त्याला पकडलेला आहे, परंतु 2 मानवांच्या हत्येची शिक्षा ही त्याला झाली पाहिजे. मित्र हो, हे 2 मित्र आपल्या गावी निघालेले असताना त्यांचा अंत झाला. त्यांच्या जीवनाचा जो चुराडा झाला, त्यांच्या आयुष्याचा जो चुराडा झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा जो चुराडा झाला, ते खूप भयानक असं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कारण आज परिस्थिती अशी आहे की एकदा सकाळी घराच्या बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी पुन्हा घरात येईलच याची काही खात्री नाहीये. त्यामुळं स्वतःची काळजी नक्की घ्या आणि कुटुंबाची काळजी नक्की घ्या. भेटूया पुढच्या एका एपिसोडमध्ये. लवकरच घेऊन येतोय तुमच्या समोर. तोपर्यंत नमस्कार.